माझे नाव अजय. मी इंजिनिअरिंगचे शिक्षण करण्यासाठी पुण्यात खूप चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं. पण माझ्या घरच्यांची परिस्थिती नॉर्मल असल्याकारणाने एवढी फी आणि हॉस्टेलचा खर्च उचलणे माझ्या घरच्यांना झेपत नव्हते. म्हणून कॉलेज जेवढंच एक लहान खोली आम्ही 2 मित्रांनी भाड्याने घेतली. आमच्या रूमचे भाडे हे महिन्याला ₹2000 इतके होते आणि आमची घर मालकीण ही परराज्यातील राहणारी होती, पण ती डॉक्टर होती. तिचे क्लिनिकही तिच्या घराच्या आतच होते. ती घरात एकटीच राहायची, कारण तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता आणि तिला 2 मुलीही होत्या. त्या दोघीही मुली शिक्षणासाठी बाहेरगावी राहत होत्या. कॉलेज संपल्यानंतर आमच्या घर मालकीन बाईची अट होती की घरातली छोटी मोठी कामंही आम्हालाच करावी लागायची. म्हणजेच बाहेरून काही किराणा व भाजीपाला आणावा लागायचा. म्हणून ती बाई आमच्याकडून घर भाडेही कमी घ्यायची. आम्ही दोघं मित्रांपैकी एक दिवस त्याच्या आणि एक दिवस माझ्या असे आम्ही काम वाटून घेतलेले होते. आमच्या कॉलेजची वेळ ही सकाळी 11 ते संध्याकाळी 5 अशी असायची. मग एके दिवशी आम्ही दोघेही मित्र कॉलेजमधून घरी येताना आमची घर मालकीण आम्हाला म्हणाली. आम्ही तिला प्रेमाने आंटी म्हणायचो, कारण तिला मराठी बोलायला थोडासा त्रास व्हायचा. म्हणून ती आमच्या जवळ हिंदीतच बोलायची. अरे अजय, इधर आओ. मग माझा मित्र वरती रूममध्ये गेला आणि मी आंटी जवळ येऊन त्यांना म्हटलं, बोलो आंटी, कुछ बाजार से लाना था क्या? तेव्हा आंटी मला म्हणाल्या, अजय, हमारे गांव में चुनाव चल रहा है और मुझे वोट डालने के लिए वहाँ बुला रहे. बहुत ज़्यादा फ़ोन आ चुके हैं. 2 दिन के लिए तुम मेरे साथ आ सकते हो क्या? मैंने जाने का रिझर्व भी कर लिया है. काही वेळ मी विचार करू लागलो, कॉलेज बुडून मी आंटीसोबत कसा काय त्यांच्या गावी जाऊ शकतो. पण ती बिचारी एकटीच कशी जाणार? सर्दी पण खूप वाढलेली होती. जर रस्त्यात तिच्यासोबत काही झालं तर 2 दिवसाची तर गोष्ट आहे. लगेच यायचं आहे आपल्याला तिचे. मतदान झाल्यावर मग मी हे पूर्ण विचार करून आंटीला हो म्हटलं. ठीक आहे आंटी, कब निकलना है हमें? तेव्हा ती आंटी मला म्हणाली, कल शाम को ही जाना है. 2 दिन के बाद वोट डाल के उसी दिन शाम को वहां से भी हमें निकलना है. आमची घर मालकीण दिसायला खूपच सुंदर होती, पण तिच्याबद्दल माझ्या मनात काही नव्हते. पण तिच्या शरीराच्या फिटनेसवरून ती 35 वर्षाची बाई वाटायची. मग मी आंटीशी बोलून माझ्या रूमवर आलो. आमचा रूम हा आंटीच्या घरचा वरचा होता. मग संध्याकाळच्या वेळेस मी जेव्हा पिण्याचा पाण्याचा जार घेण्यासाठी खाली आलो, त्याच वेळेस एक यंग मुलगा क्लिनिकमध्ये न घुसता तो डायरेक्ट आंटीच्या घरात गेला. मी पण त्याच्या मागे मागे गेलो आणि गुपचूप भिंतीच्या आडोशाला लपून तो काय करत आहे ते पाहू लागलो. तो मुलगा कपाटावर ठेवलेले आणि गोळा केलेले सर्व धुतलेले कपडे आपल्या बॅगमध्ये ठेवत होता आणि त्याच वेळेस आंटीचे आतले कपडे त्याने हातात पकडून सोफ्यावर ठेवले. मग काही वेळाने तो मुलगा ते कपडे घेऊन बाहेर निघाला आणि मी आंटीच्या घराच्या आत शिरलो. घरात कोणीही दिसत नव्हते. त्याच वेळेस माझे लक्ष त्या कपड्यांकडे गेले. ते कपडे खूपच वेगळे वाटत होते, कारण या अगोदर असे कपडे मी इतक्या जवळून माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नव्हते. म्हणून त्यांना एकदा तरी स्पर्श करण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. पण मनात भीती वाटत होती. जर मी हे कपडे हातात घेतले आणि त्याच वेळेस आंटीने मला पाहिले तर, आणि तसेच झाले तितक्यात आंटी बाथरूममधून बाहेर आल्या आणि त्यांनी मला त्यांचे कपडे माझ्या हातात धरून मी काय करत होतो हे पाहिले. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, अरे अजय, तुम यहाँ क्या कर रहे हो? त्यावर मी आंटीला म्हटलं, आंटी, वो कपड़े वाला घर में घुसकर कपड़े ले रहा था. मुझे पता नहीं था कि वो कपड़े लेने रोज आता है ऐसा. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, मगर तुम्हारे हाथों में क्या था जो मैं आने से पहले तुमने सोफे पर फेक दिया? मग आंटी माझ्याजवळ येऊन सोफ्यावर ठेवलेले कपडे पाहू लागली आणि मला म्हणाली, ये मेरे पर्सनल कपड़े हैं, इसको तुम कैसे हाथ में पकड़ कर देख सकते हो? मगर आंटी, मैं खाली चेक कर रहा था कि उस धोबी ने कौन से कपड़े निकाल कर रखे हैं. त्यावर आंटी सांगू लागली, ये कपड़े ऐसे होते हैं जिन्हें हर औरत अपने कपड़ों के नीचे छुपा कर रखती है. और हाँ, कल शाम को रेडी रहना, हमें निकलना भी है. एवढं ऐकून मी त्या ठिकाणून पाणी भरण्यासाठी निघालो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला व आंटीला बिहार जाण्यासाठी ट्रेन पकडायची होती. म्हणून मी लवकर तयार होऊन आंटीच्या घरात न जाता बाहेरच त्यांचा आवाज देऊन त्यांची वाट पाहू लागलो. थोड्याच वेळाने आंटी तयार होऊन बाहेर आल्या. त्यावेळेस त्यांनी पंजाबी ड्रेस घातला होता. त्या खूपच सुंदर दिसत होत्या.
त्यानंतर मी त्यांच्या हातातून बॅग घेतली आणि सरळ कॅब बुक करून आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, "अरे अजय, ये एक सीट अपनी कन्फर्म ही हुई है, थोड़ा चेक कर लो." तिकीट निकालते वक्त उन्होंने कहा था की कन्फर्म हो जाएगी. मी तिकीट घेऊन ट्रेन चार्ट चेक करू लागलो. अजूनही माझी सीट कन्फर्म झाली नव्हती आणि आंटीची सीटही अगदी वरची होती. मग थोड्याच वेळात आमची गाडी ही प्लॅटफॉर्मवर आली आणि मी व आंटी सामान घेऊन ट्रेनमध्ये चढलो. रिझर्वेशन 3 टायर ए सीमध्ये असल्यामुळे त्यात खूपच थंडी वाजत होती. आता संध्याकाळचे 7:30 वाजले होते. सामान ठेवून आम्ही आमच्या जागेवर बसलो. पण त्या डब्यात बिना रिझर्वेशन मला पॅसेंजर बसू देऊ शकत नव्हता. म्हणून टी टीने मला जनरल डब्यात जायला सांगितले. पण आंटीने खूप विनवण्या केल्या. टी टी समोर केल्यामुळे मला त्याने काही पैसे देऊन त्याच ठिकाणी बसायला सांगितले. असाच भरपूर वेळ गेल्यानंतर आता रात्रीचे 11 वाजले होते. मलाही खूप झोप लागली होती. कालचे सर्व पॅसेंजर्स आपापल्या जागेवर जाऊन झोपले होते. माझे डोळेही बसून बसून लागलेले पाहून आंटी मला म्हणाली, "अजय, तुम मेरे ऊपर वाले सीट पर जाकर सो जाओ, मैं यही बैठती हूँ." तेव्हा मी आंटीला म्हटलं, "आंटी, आप सो जाओ, मैं यहाँ बैठता हूँ." मग काही वेळानंतर आंटीनाही झोप येत असल्यामुळे त्याही त्या सीटवर जाऊन झोपल्या. मग रात्रीच्या 1 वाजता जेव्हा आंटीचे डोळे उघडले तेव्हा मी एक बारीक बेडशीट टाकून खाली झोपलेलो होतो. तेव्हा आंटी खाली उतरून मला उठून म्हणाली, "अरे अजय, इतनी ठंड में तुम नीचे क्यों सो रहे हो? जुकाम हो जाएगा और तुम बीमार भी पड़ सकते हो. तुम ऊपर मेरे साथ सो जाओ." मग मी आंटीला म्हटलं, "मगर आंटी, एक ही सीट पर हम दोनों कैसे सो सकते हैं?" तेव्हा आंटी मला म्हणली, "हम एडजस्ट करके सो जाएंगे, मगर तुम ऐसे नीचे मत सो." मग मी आंटीचे म्हणणे ऐकून त्यांच्यासोबत वर झोपण्यासाठी चढलो. अगोदर आंटी झोपल्या आणि त्यांच्या शेजाऱ्याकडे पाय पसरून मी झोपलो. आता आंटीचे पाय माझ्या चेहऱ्याकडे होते आणि आम्ही एकच चादर दोघांनी मिळून ओढली. पूर्ण रात्रभर मला झोपच लागली नाही, कारण माझा असा प्रवास करण्याचा पहिलाच प्रसंग होता आणि ते पण एक सुंदर आंटी शेजारी सोबत. काहीतरी पूर्ण रात्र मी जागी राहून काढली. मग आम्ही सकाळी 10 वाजता पटना रेल्वे स्टेशनवर येऊन पोहोचलो. आम्हाला घेण्यासाठी आंटीच्या पुतण्याची गाडी घेऊन आला होता आणि काही वेळातच आम्ही गाडीत बसून आंटीच्या घरी येऊन पोहोचलो. ए सीमध्ये झोपून माझे शरीर खूपच कणकण करू लागले. असं वाटत होतं की मी आजारीच पडलो आहे की काय. नाक पण जाम झाले होते, सर्दी झाल्यासारखं वाटत होतं आणि डोकंही फार जड झालं होतं. आंटीच्या गावातलं घर खूपच सुंदर होतं आणि त्यांच्या नातेवाईकांची घरही त्यांच्या शेजारीच होती. घरात आल्या आल्या मला खूप शिंका येऊ लागल्या होत्या. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, "तुम्हें बहुत जुकाम हो गया है, शायद तुम थोडा देर आराम करो, बाद में तयार हो जाना." मी आंटीला हो म्हटलं आणि बेडवर जाऊन राहिलो. पण त्या ठिकाणी मला झोप लागत नव्हती. डोकं फार दुखत होतं आणि आंटी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. मग मी पुढच्या हॉलमध्ये येऊन सोफ्यावर पडलो. मग काही वेळानंतर मला घरात गाणे म्हणण्याचा जोरजोरात आवाज ऐकू येऊ लागला. म्हणून माझी झोप अचानक उघडली आणि मी इकडे तिकडे पाहून हा आवाज कोणाचा आहे त्या व्यक्तीला शोधू लागलो. मग समोरचं दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो, कारण आंटी या टॉवेल गुंडाळून आंघोळ करून चक्क बाहेर उभ्या होत्या. त्यांच्या केसातून टपकणाऱ्या पाण्याचे एक एक थेंब त्यांना परत भिजवत होते आणि काही थेंब त्यांच्या गुलाबी गालावरून वाहून सरळ मोतीसारखे खाली पडत होते. मी असं दृश्य माझ्या आयुष्यात प्रथमच पाहत होतो. हळूहळू आंटीने आपल्या अंगावरील टॉवेल बाजूला करून त्यांचे आतले कपडे घालायला सुरुवात केली. अजूनही आंटी गाणे म्हणतच होत्या, पण 5 मिनिटांनंतर त्यांनी एक सुंदरशी साडी घालून त्या पूर्णपणे तयार झाल्या आणि टॉवेलने केस कोरडे करत मला पण पाहण्यासाठी बेडरूममध्ये गेल्या. पण मी त्यांना त्या ठिकाणी दिसलो नाही, म्हणून त्या परत हॉलमध्ये आल्या आणि त्याच वेळेस मी पण झोपण्याचे नाटक करून पोटात पाय घालून सोफ्यावर पडून राहिलो. आंटीने मग त्या ठिकाणी झोपलेल्या अवस्थेत मला पाहून मला म्हटलं, "अरे अजय, तुम्हारी तबीयत बहुत खराब हो रही है, तुम यही आराम से सो जाओ, मैं अभी वोट डाल के आती हूँ, से बाद तुम अस्पताल ले जाऊंगी." तेव्हा मी म्हटलं, "आंटी, अस्पताल में जाने की ज़रूरत ही नहीं है, घर में ही जुकाम सर्दी की कोई दवा होगी, वही लेकर ठीक हो जाऊंगा, पहिले आप अपना काम कर लो." त्यावर आंटी मला ठीक आहे म्हटलं आणि मतदान करण्यासाठी त्या बाहेर गेला. एका तासातच आंटी परत घरी आल्या आणि तिकडून माझ्यासाठी व त्यांच्यासाठी त्यांनी नाश्ता आणला. नाश्ता झाल्यानंतर मी पण फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो आणि त्याच वेळेस माझं लक्ष आंटीच्या ओल्या झालेल्या आतल्या कपड्यांकडे गेले. ते कपडे ओले झालेले असूनही कलर चेंज करत होते. त्यांच्याकडे पाहून मला आंटीचे आकर्षण जास्तच वाढले होते. तेव्हा आंटीना अशा कपड्यात समोर उभा राहील त्याची आतुरता मला वाटत होती. मग काही वेळातच मी तयार होऊन बाथरूममधून बाहेर आलो. तेव्हा आंटी या खुर्चीवर बसून मोबाईल पाहत होत्या आणि त्या मला म्हणाल्या,